विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील मराठी वैचारिक साहित्य पेपर क्रमांक 8 याचा अभ्यास करत आहोत. मागच्या तासामध्ये आपण वैचारिक साहित्य म्हणजे काय आणि लोकहितवादी यांचा परिचय थोडक्यात पाहिला होता. तर आपल्या एकंदरीत लक्षात आलं असेल की वैचारिक साहित्य हे मराठी भाषेचं सर्वात महत्त्वाचं आणि वैभवाचं साहित्य मानलं जातं. म्हणजे आपण इंग्रजांकडून काय शिकायला हवं, इंग्रजांकडून आपण काय मिळवायला हवं, ही जी विचारसरणी सुरू झाली तेथून या वैचारिक साहित्याचा विकास झाला. तर असं हे वैचारिक साहित्य सुरुवातीच्या काळामध्ये नियतकालिकामध्ये विकसित झालं. आपण पाहिलं की लोकहितवादींनी प्रभाकर या नियतकालिकातून, हे त्या काळामध्ये साप्ताहिक होतं, तर त्या साप्ताहिकामधून स्वतःचे लेख लिहिले, त्याला आपण शतपत्रे असं म्हणतो. तर त्या काळामध्ये समाजातले जे दोन घटक होते महत्त्वाचे, पहिला घटक होता इंग्रजांनी ज्यांच्याकडून सत्ता हस्तगत केली तो घटक. मग त्या काळामध्ये पेशवाई आणि पेशवाईशी संबंधित जे राजे रजवाडे होते तो एक घटक होता जो की इंग्रजांच्या बरोबरीत आपली तुलना करू पाहत होता. आणि दुसरा जो घटक होता जो सत्तेच्या बाहेरचा होता, ज्याला आपण महात्मा फुले म्हणू शकतो किंवा डॉक्टर आंबेडकर यांचं आपण नाव घेऊ शकतो. हा जो एक वेगळा घटक होता समाजातला, म्हणजे आपल्याच लोकांकडून दुर्लक्षिला गेलेला हा जो एक घटक होता समाजातला, यांचंही एक वैचारिक प्रबोधन त्या काळामध्ये सुरू झालेलं आहे. तर या दोन्ही गटामध्ये म्हणजे संपूर्ण भारतीयांनाच, फक्त महाराष्ट्रीयांनाच नाही तर संपूर्ण भारतीयांनाच इंग्रज हे जे राज्यकर्ते म्हणून आले होते यांच्याविषयी फार अप्रूप होतं. अप्रूप कशामुळे होतं? कारण की ते जे वस्तू घेऊन आले होते त्यांच्यासोबत जो त्यांची जी पद्धती होती जगण्याची, वागण्याची, ती अगदी वेगळी होती. म्हणजे तशी कल्पनाही भारतीय लोकांच्या मनामध्ये नव्हती. कोणती कल्पना नव्हती? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकशाही, किंवा त्यांच्याकडे जी नौकरशाही होती, त्यांच्याकडे सगळं डॉक्युमेंटेशन करणं म्हणजे सगळं काही लिहून ठेवणं आणि एका विशिष्ट हेतूनं पुढे पुढे जात राहणं, ही जी त्यांची पद्धत होती, म्हणजे एकदम सुशिक्षित माणसांसारखे जसे ते राहायचे, सगळ्या गोष्टींचं मोजमाप त्यांनी करून ठेवायचे, तशी पद्धत भारतामध्ये आपल्याला कुठंच दिसून येत नाही. भारतामध्ये त्या काळामध्ये अशी पद्धत होती की सैन्य घ्यायचं, एखाद्या युद्ध करायचं, त्याला जिंकायचं आणि त्याच्याकडून पैसे लुटून आणायचे तिथल्या राजाकडून. त्याला आपण चौथाई किंवा सरदेशमुखी, देशमुखी असं म्हणतो. इंग्रजांनी तसं केलं नाही. इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले, जो जो प्रदेश इंग्रजांनी जिंकला तो त्यांनी स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवला. मग तिथं कलेक्टरची नियुक्ती केली, तिथं दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि त्यांच्यामार्फत नियमितपणे पैसा जमा करण्याचं आणि तिथं यंत्रणा ती सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. म्हणजे इंग्रज येण्यापूर्वी जे मराठा माणूस होते, मग ते महाजी शिंदे असतील, होळकर असतील किंवा पेशवे असतील, यांनी जवळपास संपूर्ण भारतभर दौड करून जवळपास भारतातल्या प्रत्येक राजाला हरवलेलं होतं किंवा हार मानायला लावलं होतं. परंतु त्यांना एका विशिष्ट प्रदेशाच्या बाहेर स्वतःचं नियंत्रण ठेवता आलं नाही. तर इंग्रज स्वतःचं नियंत्रण ठेवू शकले. त्यांच्याकडे बंदूक होत्या, तोफा होत्या, त्याचबरोबर विज्ञानामध्ये त्यांनी मिळवलेली अनेक अशी गोष्टी होत्या. त्यांनी जे इंजिन चालवलं होतं, रेल्वे जी त्यांनी तयार केली होती, त्यांच्याकडे स्वतःची एक मेडिकल पद्धती होती, दवाखाने होते त्यांचे स्वतःचे, लढाई करण्याची एक पद्धत होती, तैनाती फौज ते ठेवायचे. तर ह्या ज्या सगळ्या पद्धती होत्या त्यांच्या,
आपण असं म्हणू शकतो की ते एखाद्या परग्रहाहून आल्यासारखे भारतीय लोकांना वाटायचे. तर अशा पद्धतीने हे जे इंग्रज आले आणि त्यांच्या विद्वत्तेमुळं, त्यांच्या हुशारीमुळं, त्यांच्या पराक्रमामुळं इथले सर्व लोक दिपून गेले. कारण संपूर्ण भारतावर राज्य करणारी ती जमात अतिशय पद्धतशीरपणे, नम्रतेनं सगळे व्यवहार करत होती. आणि त्याच्यामध्ये राजा कितीतरी कोसो दूर राहून हे सगळं व्यवहार करत होता. म्हणजे इंग्लंडची राणी त्यांची राज्यकर्ती होती आणि हे मात्र इथं सगळा व्यवहार चालवायचे. तर ही जी सिस्टमॅटिक, म्हणजे त्यांनी टपाल खातं आणलं, नंतरच्या काळामध्ये त्यांनी तार तयार केल्या, त्यांची प्रत्येक ठिकाणी संघटित पद्धतीनं फौज होती, त्यांचं एकमेकाशी संपर्क, आदानप्रदान, नियम हे सगळे बांधलेले होते. तर हा जो घटक होता, हा घटक भारतीयांसाठी अतिशय वेगळा होता. भारतीय त्याच्यामुळे आश्चर्यचकित झाले होते. आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजेच आपण जे लोकहितवादी आणि बाकीचे जे त्यांचे समकालीन लेखक आहेत, म्हणजे आगरकर असतील किंवा महात्मा फुले असतील, यांच्या दृष्टीनं इंग्रज हे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांचं भारतावरच नाही तर जगावर राज्य होतं. आणि म्हणून इंग्रज लोक कसे वागतात, ते कसे राहतात, ते कशामुळे एवढे मोठे झालेले आहेत, याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि म्हणूनच मराठी साहित्यातील जो वैचारिक मराठीचा जो भाग आहे, त्यामध्ये इंग्रज हा सुरुवातीच्या काळामधला केंद्रबिंदू ठरलेले आहेत. म्हणजे आपण कोणाचं अनुकरण करायला पाहिजे, तर इंग्रजांचं. तर लोकहितवादींचं हे जे पत्र आहे हे याच अनुषंगाने आलेलं आहे. त्याने म्हटलेलं आहे की ज्ञान हाच पराक्रम. म्हणजे तलवारी चालून, भाले चालून जसा पराक्रम केला जातो, तोच आजच्या काळामध्ये कशाच्या पद्धतीने केला जातो, तर ज्ञान मिळवणं हेच एक मोठा पराक्रम आहे. तर हे जे पत्र आहे त्याने जे लिहिलं आहे, यांचा क्रमांक 85 आहे. म्हणजे त्यांच्या नावावर शतपत्रे जरी म्हटलं जात असलं, शतपत्रे म्हणजे 100 पत्र, तरी ती 100पेक्षा जास्त पत्र आहेत, परंतु त्याला नाव शतपत्रे म्हणतात. त्याच्यातलं 85 नंबरचं हे एक पत्र आहे. आणि हे लिहिलेलं आहे 9 डिसेंबर 1849 रोजी. म्हणजे लोकहितवादी जे आहेत गोपाळ हरी देशमुख यांनी 1849 मध्ये डिसेंबरच्या, म्हणजे असं गृहीत धरूयात की 50 आलेलंच आहे, 9 डिसेंबर आहे तर 50, त्या 50 पासूनचे आज हेही 1850 ते आजपर्यंत आपण विचार करू शकतो की जवळपास पूर्ण 19वे शतक गेलेलं आहे. आपण 2021 मध्ये आहोत आता सध्या. तर 19वे पूर्ण शतक गेलं आणि त्याच्या पूर्वीचे 50 आणि हे 20, म्हणजे जवळपास 170 वर्षापूर्वी, 170 वर्षापूर्वी लिहिलेलं हे पत्र आहे. हे पत्र कुणाला लिहिलंय, तर लोकांना उद्देशून लिहिलंय. समाजातल्या लोकांनी ते वाचावं, त्यांना समजावं, याच्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज सुद्धा आपण ज्ञानाकडे, अभ्यासाकडे फार गांभीर्यानं पाहत नाहीत. आपल्यासाठी अभ्यास, पुस्तक वाचन आणि ज्ञान मिळवणं याच्यातला फरक आपल्याला लक्षात येत नाही. तर ज्ञान ही एक फार वेगळी गोष्ट आहे, जी की आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकते, आपल्याला अनेक गोष्टी ती शिकवू शकते. तर हा जो धडा आहे हा आपण आता अभ्यासणार आहोत. तर हे पत्र आहे 9 डिसेंबर 1949 रोजी, आणि त्याच्यामध्ये ज्ञान हा कसा पराक्रम आहे याच्याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे. लोकहितवादी यांनी जे 9 डिसेंबर 1949 रोजी पत्र क्रमांक 85 पाठवलं होतं प्रभाकर या मासिकासाठी, प्रभाकर या साप्ताहिकासाठी, तर त्यामध्ये ते म्हणतात, ते जशाल तसं पत्र आपल्याला यावेळेस अभ्यासक्रमाला आहे. ते म्हणतात, सांप्रत काळी हिंदू लोक गरीब आहेत व अज्ञानी आहेत. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे.
हिंदू लोक असा जो त्यांनी शब्द वापरलेला आहे तो हिंदुस्थानी लोक, भारतीय लोक, किंवा त्या काळामध्ये प्रचलितच होतं की हिंदू म्हणजे हिंदू समाजापुरता तो भाग होता. त्यांनी सांगितले की हे लोक कसे आहेत, सध्या गरीब आहेत आणि अज्ञानी आहेत. तद्विषयी मी सिद्धांत सांगतो की, कारण की त्या काळामध्ये जे नवाब वगैरे होते, मुस्लिम समाज जो होता तो तेव्हा त्या काळामध्ये राज्यकर्ता किंवा इंग्रजांसोबत जुळून घेतलेलं होतं. त्याच पद्धतीनं आपले जे राजे रजवाडे होते, आपले म्हणजे त्या काळातले जे महाराष्ट्रीयन जे राजे रजवाडे होते, ज्या शाह्या होत्या, त्या सगळ्यांनीच इंग्रजांसोबत जुळून घेतलं होतं. आपले निजाम जे होते इथले मराठवाड्यावर ज्यांचं राज्य होतं, त्यांनी तैनाती फौज स्वीकारली होती. ते एका प्रकारे इंग्रजांचे मांडलिक होते. त्याच पद्धतीने इथं जे जे काही मांडलिक होते सगळे जवळपास, ते सगळेच इंग्रजांचे गुलाम होते. इंग्रजांच्या ज्ञानापुढं आणि इंग्रजांच्या श्रीमंतीपुढं ते काहीच नव्हते, कारण की संपूर्ण जगावर त्यांचं राज्य होतं. आणि म्हणून लोकहितवादी म्हणतात की तद्विषयी मी सिद्धांत लिहितो की, त्याच्याविषयी मी सिद्धांत लिहितो की आपण गरीब का आहोत. संपदा आणि ज्ञान ही दोन्ही जोपर्यंत यास आपली स्थिती कळली नाही तोपर्यंत प्राप्त होणार नाही. जर तुम्हाला संपदा हवी असेल, संपत्ती हवी असेल, किंवा आपल्याला ज्ञान हवं असेल, तर जोपर्यंत आपण काय आहोत, आपली स्थिती काय आहे, आपली परिस्थिती काय आहे, आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत, नेमकी आपली वास्तवातली जागा कोणती आहे हे समजणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं वास्तव समजत नाही. आता असं का म्हटलं असेल? कारण की पहा, तुम्ही बऱ्याच वेळेस आपण काय करतो, असा विचार करतो की आपला तर अभ्यास झालेला आहे, परंतु जेव्हा आपण एखादी छोटीशी टेस्ट देतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपला अभ्यास झालेला नाही. म्हणजे आपण काय करतो, आपली स्थिती समजून घेतो की आपला किती अभ्यास झालेला आहे. त्याच पद्धतीनं आपलं ज्ञान किती आहे, आपण किती ऐश्वर्यपूर्ण जीवन जगतो याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती नाही जोपर्यंत आपण तुलना करणार नाही, जोपर्यंत आपण ते समजून घेणार नाही. जरी हा देश उत्तम उत्पन्न करणारा व धनधान्य समृद्धी करता आहे तरी, म्हणजे आपला देश कसा आहे, उत्तम उत्पन्न करणार आहे, म्हणजे भरपूर पैसा अर्थ इथं उत्पन्न होतो, व धनधान्य समृद्धी करताय म्हणजे इथं धन पण आहे आणि धान्य पण आहे, समृद्ध देश आहे भारत हा. आता हे कुणाच्या तुलनेत म्हटलेलं आहे? आता विचार करा की जिथे पूर्ण बर्फच असेल, किंवा जिथे 5-6 महिने 6 महिने जवळपास वर्षातले बर्फच पडत असेल, तिथे धनधान्य निर्माण होऊ शकतं का? किंवा जिथं वाळवंट आहे तिथं धन होऊ शकतं का, धान्य निर्माण? नाही होऊ शकत. भारतामध्ये होतं म्हणून त्याने म्हटलेलं आहे. आता ते तुलना करतायत. आता पृथ्वीवर दुसरे अनेक देश आहेत, त्यांची अवस्थाही फार वाईट आहे. म्हणजे आपण फक्त भारतालाच म्हणू शकत नाही, भारतापेक्षा आफ्रिका असेल किंवा जे इतर छोटे छोटे देश आहेत त्यांची अवस्था फार अवघड आहे, त्यांची अवस्थाही फार वाईट आहे. रयत लोक इकडल्यापेक्षा तेथे दरिद्री आहेत. म्हणजे आपण ज्याला दरिद्री म्हणतो तो तरी खाऊन पिऊन सुखी आहे, याच्यापेक्षा जास्त दरिद्री लोक कुठं आहेत, तर तिकडे आहेत, दुसऱ्या देशामध्ये आहेत. परंतु हे उदाहरण या देशास उपयोगी नाही. म्हणजे आपण जर दरिद्र्याची तुलना केली तर आपण म्हणू शकतो की आपल्यापेक्षा बाकीचेही लोक दरिद्री आहेत, पण हे उदाहरण आपल्याला का लागू पडत नाही? म्हणजे आपण त्यांच्याकडे बघून सुखी का होऊ शकत नाहीत? म्हणजे असं असतं ना, एक जण पडला, त्याचं शर्ट घासलं, फाटलं आणि त्याला दुःख झालं, आणि दुसरा पडला आणि त्याचे दोन्हीही पूर्ण शर्ट फाटलं. एकाचं थोडं फाटलं, दुसऱ्याचं जास्त फाटलं. काय वाटतं? छोट्या फाटलेल्या शर्टाला काय वाटतं की नाही भाऊ, आपल्यापेक्षा तर त्याला कितीतरी दुःख झालं, जाऊ द्या, आपलं काहीच नाही. तर तसं आपल्याला असं वाटू शकतं की आपण तर गरीब आहोत, आपल्यापेक्षा जास्त गरीब आहोत, म्हणजे आपण बरे गरीब आहोत. तर त्याने सांगितलं तसं अजिबात नाही. कारण हा देश पूर्वी कसा होता व हल्ली कसा आहे ते पाहून विचार केला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कोणता विचार केला पाहिजे की आता आपण कुठून आलोत नेमकं. म्हणजे आपल्याला आजचीच गरिबी नाही पाहायची, तर
ही गरिबी कुठून आलेली, आपला देश पूर्वी कसा होता आणि आता कसा आहे, दुसऱ्याचा देश पूर्वी कसा होता आणि आता कसा आहे, ही जर तुलना केली तर काय लक्षात येतं? हे पाहून विचार केला पाहिजे. तर आपल्याला काय लक्षात येतं की जे गरीब आहेत आफ्रिकेतले देश ते पूर्वीपासून गरीब होते आणि आणखीन सुद्धा गरीबच आहेत. पण आपला देश मात्र एवढा गरीब नव्हता. आपण सुखी होतो, समाधानी होतो. गरिबी दारिद्र्य हे आता आलेलं आहे. मग हे का आलं असेल त्याच्याविषयी ते म्हणतात, किती एक लोक असे आहेत की मुसलमानांचे राज्यास नाव ठेवीत नाहीत, परंतु इंग्रजांचे राज्य विशेष करून दरिद्रास कारण समजतात व त्यास काही नवीन शहाणपणाची युक्ती सांगितली तर ऐकत नाहीत आणि म्हणतात की आम्हास आजपर्यंत या युक्त्या कोठे होत्या. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की काही लोक काय करतात, त्यांना सांगितलं इंग्रजांनी की बाबा असं असं करा, इंग्रजांची विद्या आली, इंग्रजांचं ज्ञान आलं, तर ते म्हणतात की आम्हाला आतापर्यंत थोडीच होतं, हे इंग्रजांमुळे झालेलं आहे सगळं.